पाहतोय नाशिकची बातमी आहे। नाशिकच्या घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला। नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी हा आढावा घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फोनवरून विचारपूस केल्याची माहिती आहे। नाशिक शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। गिरीश महाजन यांच्याकडून या संदर्भातला आढावा घेतल्यानंतर माहिती दिली गेली। खरे तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे हे सगळे जण आज अमरावतीला होते। अमरावती विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं। पण नाशिकमध्ये काल रात्री जी घटना घडली त्यात अनेक पोलीस जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अमरावतीत गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री समोरासमोर असताना म्हणजे सोबत असताना मुख्यमंत्र्यांनी त्या पोलिसांना फोन केला रुग्णालयामध्ये आणि त्या पोलिसांशी संवाद साधलेला आहे। त्यांची आता काय परिस्थिती आहे, तब्येत कशी आहे याची विचारपूस पोलिसांनी केली। जखमी पोलिसांशी फोनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विचारपूस केलेली आहे। नाशिकची घटना घडली काय, नेमकं काय घडलं, आता तुमची तब्येत कशी आहे या सगळ्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली। अजून एक मोठी बातमी बघूया। नाशिकमधील पोलिसांवर दगडफेक प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। वैद्यकीय चाचणीनंतर 14 जणांना कोर्टात आणलं गेलंय। काल जमावाकडून दगडफेक करण्यात आलेली होती। नाशिक कोर्टाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। आणखी 8 जणांना वैद्यकीय चाचणीनंतर कोर्टात हजर केलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, 14 आरोपींना कोर्टात आणलं गेलंय, अजून 8 आरोपी आहेत ज्यांच्या वैद्यकीय चाचणीनंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाईल, काय सांगाल अधिक? नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये अनधिकृत दर्गा हटवल्या प्रकरणानंतर ज्या पोलिसांवरती हल्ला करण्यात आलेला होता, पोलिसांच्या वाहनांवरती आणि पोलिसांवरती दगडफेक करण्यात आलेली होती, या प्रकरणामध्ये आतापर्यंत 30 ते 35 जणांना नाशिक शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यापैकी काही लोकांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेले हे सगळे संशयित जे आहे त्यांनी पोलिसांवरती दगडफेक केलेली होती, त्यांना कोर्टाच्या समोर आता हजर केलं जात आहे। तर उर्वरित जे 8 ते 10 लोक आहेत त्यांचं देखील मेडिकल तपासणी झाल्यानंतर, मेडिकल चाचणी झाल्यानंतर त्यांना देखील नाशिक न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आणि या सगळ्यांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी अशा प्रकारची मागणी न्यायालयाच्या समोर पोलिसांकडून केली जाणार आहे। कारण या सगळ्या प्रकरणामध्ये काही टीमवर्क होतं का हे आता पोलिसांकडून तपासलं जातंय। इतकंच नाही तर काही सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्यांना मेसेज सर्क्युलेट झालेले होते का याचा देखील तपास जो आहे तो नाशिक पोलिसांना करायचा आहे। आणि या अनुषंगानं नाशिक पोलिसांनी या सगळ्या संशयित आरोपींचा पोलीस कोठडी मागणी जी आहे ती आज न्यायालयाच्या समोर केली जाणार असल्याची माहिती आहे। कारण पोलिसांना या सगळ्या दगडफेक प्रकरणी वेगवेगळ्या अंगानं तपास करायचा आहे। यामागे काही राजकीय षडयंत्र होतं का, हा पूर्वनियोजित कट होता का, इतकंच नाही तर काही सोशल मीडियाच्या माध्यमातून या लोकांना भडकवण्यात आलेलं होतं का, या सगळ्याचा तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे। आणि म्हणून आता न्यायालयामध्ये ज्या आरोपींना हजर केलं जाणार आहे, ज्या संशयित आरोपींना या प्रकरणातला हजर केलं जाणार आहे त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती केली जाणार आहे। नक्की, धन्यवाद लक्ष्मण, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये काल रात्री दगडफेकीची घटना घडलेली होती आणि त्यामध्ये अनेक पोलीस जखमी झालेले होते, त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आता जी आपण दृश्य बघताय ती नाशिकचे आयुक्त, पोलीस आयुक्त हे त्या सगळ्या जखमींना भेटले त्याची दृश्य आहेत। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा फोन करून या सगळ्या जखमींची विचारपूस केली। आणि आत्ता जी माहिती लक्ष्मण देत होता ती अशी की ज्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे दगडफेक प्रकरणामध्ये अशा सगळ्या 14 आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं आणि अजून 8 आरोपी आहेत ज्यांची वैद्यकीय चाचणी व्हायची आहे आणि मग त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे।